कुख्यात गुंड नरेश गवळीची देवपूर पोलिसांनी काढली धिंड। धुळे शहरातील कुख्यात गुंड असलेल्या नरेश गवळी याला एमपीडीए अंतर्गत 1 वर्षाकरता कारागृहात पाठवण्यात आले। मात्र उच्च न्यायालयामार्फत त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने केलेल्या गुन्ह्याअंतर्गत त्याला देवपूर पोलिसांनी काल पुन्हा अटक केली आहे। नरेश गवळी यांच्या सोबतच गुंड असलेल्या ऋषभ शिरसाट नामक युवकाला देखील देवपूर पोलिसांनी अटक केली असून या दोघांचा अन्य 2 जणांची देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकातून देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने धिंडा काढण्यात आली। यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले। सर नमस्कार, मी पीआय धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे। दिनांक 8/5/2025 रोजी देवपूर परिसरात नगावारी परिसरात एक गुन्हा घडला होता। त्याचा गुन्हा नंबर आहे 98/2025। गुन्ह्याचे कलम आहे BNS प्रमाणे 109, 189, 190, 191 म्हणजे जुन्या याच्यामध्ये IPC मध्ये 307 राईट असे कलम त्या गुन्ह्यात लागलेले आहेत। या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की परिसरातील एक कुख्यात गुंड आहे नरेश कांतीलाल गवळी, त्याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने एमपीडीए कारवाई केली होती। त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही। त्याने आणि त्याच्या गँगने मिळून एक योगेश चव्हाण नामक इसमाला प्राणघातक अशी मारहाण केली होती, त्यावरून हा गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यातील आरोपी फरार झाले। आरोपी जवळपास 16 ते 17 दिवस फरार होते। सतत पोलीस प्रशासन, देवपूर पोलीस आणि धुळे पोलीस दल पूर्ण ताकदीने त्यांचा तपास करत होते, परंतु राज्याच्या बाहेर गेल्याची आम्हाला माहिती होती, त्यामुळे ते लवकर मिळाले नाही। परंतु काल खात्रीलायक अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एका क्षेत्रावर धाड घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवळी आणि ऋषभ शिरसाट आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देवपूर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे PSI आगाव, त्याच्यानंतर ESI मिलिंद सोनवणे, सौरभ कुटे, पाटील आणि खैरार यांनी अतिशय धाडसी अशी योजना आखून या आरोपींना जेरबंद केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केले। न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा जवळपास 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या राहतात किंवा तिथे जे व्यवसाय करतात त्या ठिकाणी तपास करण्याने दिले होते। तपास करून आता यामध्ये आम्ही पोलिसांना आलेलो आहोत। तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणीही गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापुढे कोणी मोठा नाही आणि त्याला कायद्याचा वचक राहावा या दृष्टीनेच पोलीस प्रशासन हे काम करत आलेलं आहे, काम करत राहणार आहे। जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आता सतर्क होऊन जावे आणि अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई याच्यावर आम्ही करण्याचे योजलेले आहे आणि त्याप्रमाणे ही कारवाई प्रतिबंधित कारवाई होणार आहे। त्याच्यापासून गुन्हेगारी क्षेत्रातील लोक असतील त्यांनी सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला मी एक विश्वास देऊ इच्छितो की आपण भयमुक्त जगा। याच्याविरुद्ध काही तक्रारी असतील ताबडतोब आमच्याशी संपर्क करा, त्या तक्रारींची ताबडतोब दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल। सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी धुळे पोलीस दल आणि देवपूर पोलीस स्टेशन राहील याची ग्वाही देईल।